शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर खामगाव येथे किसान सभेचे जलभरो आंदोलन. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज ऑगस्ट 10 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे तीव्र निदर्शने करत जलभरो आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्याच्या शासकीय धोरणांमुळे देशातील शेतकरी, मजूर आणि तरुण वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आपल्याच जमिनीपासून वंचित होत असून कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारे जुने कामगार कायदे बदलून शोषण करणारे नवीन 4 श्रमसंहिता लागू केले जात आहेत. शासनाने या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण देशभर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. डावे पक्षाकडून शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता, विद्यार्थी यांच्या विविध प्रश्नांना घेऊन आज खामगाव यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी आमच्या विधानसभा आपण याच्यासाठी आज आपलं आंदोलन चालू आहे. आज संपूर्ण देशामध्ये डावे पक्ष आणि त्यांच्या जनसंघटना यांनी या देशातील भाजपा प्रणित नरेंद्र मोदी, अमित शहा, तडीपार आणि चौकीदार आणि महाराष्ट्रातील देवाभाऊच्या सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशभर 10,000पेक्षा जास्त संख्येनं लोक आम्ही आज या ठिकाणी रास्ता रोको, निदर्शनं, जलभरो आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रश्न आहेत, शेतकी विरोधी धोरण केंद्र सरकार घेत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने त्याच्याकडून हिसकून घेण्यात येत आहेत. फॉरेस्ट जमीन आहे, ई-क्लास जमीन आहे, गायरान जमीन आहे, दुधान जमीन आहे, सिलिंग जमीन, देवस्थान जमीन, इनाम वर्ग 3च्या जमिनी, आकारी पेठ जमिनी आणि दिवाबत्ती करायच्या जमिनी सरकार हिसकावून घेत अदानी, अंबानीला देत आहेत. आज 1 रुपयामध्ये 1 एकर जमीन अदानीला त्या ठिकाणी दिलेली आपण पाहता. शेतकऱ्यांच्या वर्ग 1च्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. शेतकरी विरोधी कायदे केले जात आहेत. भारत अमेरिकेसोबत होऊ घातलेला जो करार आहे त्याच्यामध्ये 0% आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 0% कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, फळं, भाजीपाला, कडधान्य या ठिकाणी आयात केल्या जात आहेत. प्रचंड शेतीमालाचे भाव पडणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी अद्यापर्यंत झालेली नाही आहे. या शेतकऱ्यांना खरोखर 2017, 19 आणि 26 मध्ये ज्यांनी कर्ज भरलं, पदरमोड केली, त्यांना बिचाऱ्यांना कर्जमाफी नाही आहे. सन 2011 ते 14 मध्ये माफी नाही आहे. आज 17, 19, 25 वाल्यांना माफी झाली. जे लोक वगळले त्यांना सुद्धा माफ झालं पाहिजे. पीक विम्याचे 4 ट्रिगर रद्द झाले पाहिजेत. सोबतच आता जे जून महिन्यात, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली, नुकसान भरपाईचे सर्वे केले पाहिजेत. हे आमच्या मागण्या आहेत. या ठिकाणी सरकारनं आम्हाला त्या मागण्या मान्य करून न्याय दिला पाहिजे. सरकार हे पण आमचं ऐकायला तयार नाही. उलट भारत अमेरिका डील करते. त्यानुसार 4 कामगारांचे कायदे सुद्धा त्यांनी बदली केले. 29 कामगार कायदे त्यांनी त्याच्यामध्ये जाचकटी टाकलेले आहेत. आमच्या कामगारांना प्रतिगामी कायदे आणलेले आहेत. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षा नाही. या सर्व त्यांना आम्हाला दिला पाहिजे. त्या आमच्या विद्यार्थ्यांवर, आमच्या शेतमजुरांवर लाठी हल्ले येत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना देशद्रोह ठरवले जातात. आतंकवादी म्हटलं जाते, नक्षलवादी म्हटलंय. अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांवर हल्ला होतोय. या संपूर्ण कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला वर्गविरोधी धोरण हे सरकार घेत असल्यामुळे आज आम्ही जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, आसाम ते पोरबंदरपर्यंत काही हजारो कोटी लोक आम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहे. या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. आपण पाहला या ठिकाणी किसान महासभातर्फे विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आलेले आहे. महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव.